हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि माझा नाश्ता वगैरे व्हायचा आहे. तुमचं झालं का नाश्ता? आणि मी खिडकीच्या जवळच आहे. सुंदर असं बाहेरचं वातावरण बघत आहे. चला तुम्हाला पण दाखवते. बाहेरचं कसं ना पूर्ण ऊन येते आतमध्ये. तर नाश्तामध्ये काय बनवू आता, फ्रीजमध्ये पाहते की काय आहे आणि झटपट होणारा नाश्ता बनवते. तर चला, बेबी अजूनपर्यंत झोपली आहे, बाकी सगळे उठले. चला, तर बघा फ्रेंड्स, इथे बेबी झोपलेली आहे. रात्री खूप लेट झोपते. रात्रीचे 3-4 वाजून जाते हिला झोपायला. लवकर झोपत नाही, तर त्याच्यामुळे कसं हिच्यामुळे माझी पण झोप होत नाही. पण सकाळ झाली तरी उठावं लागते स्वयंपाक किंवा नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर आता नाश्त्यामध्ये मी इथे ना, मला फ्रीजमध्ये ब्रोकली दिसली, तर ब्रोकलीपासूनच एक हेल्दी अशी रेसिपी बनवते आणि आमचा ब्रेकफास्ट पण होऊन जाईल. तर इथे ना मी ब्रोकली बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. तर जेव्हा पण ब्रोकली तुम्ही घ्याल ना, तर चांगलीच बघून घ्यायची, कारण कसं ना ब्रोकलीमध्ये पण किडे वगैरे राहतात ना, तर म्हणून मी छोटं कट केलेलं आहे की किडे वगैरे असतील तर ते पण दिसेल. पण ही ब्रोकली ना खूप चांगली होती, म्हणजे असं काही किडे वगैरे याच्यामध्ये नव्हते. ते बघा मी छोटे पीसेसमध्ये कट केलं. आता याला ना छान धुवून घ्यायचं. तर 2-3दा मी हे धुवून घेईल. तर असं ग्लासामध्ये पाणी घेऊन धुवायला बरोबर जमत नव्हतं, तर मी आता ना नळाच्या खालीच जाऊन छान धुवून घेते 2-3दा, कारण आपण डायरेक्ट मार्केटमधून ब्रोकलीन घेऊन येतो. तर कसं ब्रोकलीवरती पण धूळ वगैरे लागलेली असते, तर छान कुठलं पण व्हेजिटेबल छान धुणं खूप गरजेचं असतं. तर मी नळाच्या खाली छान धुवून घेतलेलं. आता इथे मी पाणी टाकलेलं आहे, तर 2 ग्लास पाणी टाकलेलं. त्यानंतर इथे आलू घेतलेला आहे, तर आलूचं वरचं साल काढून घेत आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉसमध्ये पण तुम्ही ब्रोकलीची रेसिपी बनवू शकता. फक्त एवढं की जेव्हा तुम्ही वेट लॉससाठी रेसिपी बनवाल, तर इथे जसं आता मी आलूचं यूज करत आहे ना, तर तुम्हाला आलूचं यूज नाही करायचं. तर नेमकं कुठलं ॲड करायचं आहे, कुठली वस्तू, तर ते मी सांगते. आता हे मी वेट लॉससाठी वगैरे रेसिपी नाही बनवत आहे, कारण जेवढं मला माझं वजन पाहिजे त्या हिशोबाने माझं बरोबर आहे. तर इथे बघा एक आलू मी कट करून घेतलेला आहे. आता हे आलू पण मी यामध्येच ॲड करून घेईल. तर आलू मी आधीच वॉश करून घेतलेला होता फ्रेंड्स. तुम्हाला ब्रोकली आणि आलू असं पाण्यामध्ये टाकून कुक करायचं नसेल तर तुम्ही ना स्टीम पण करू शकता. म्हणजे खाली एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि वरती ब्रोकली आणि आलू ठेवून ते तुम्ही स्टीम करू शकता. इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून आता हे छान पकू देते. इवांशी पण आहे आणि तो तिकडे पडाला. एक जसा मोबाईल हातात घेतला की एक पडूनच जाते. मोबाईल दिसता बरोबर. येऊ करा का बेटी, डान्स करा. माझी पिलू चांगली आहे. बेबी शॅट डुड्डू करा. बेबी शॅट डुड्डू, बेबी शॅट डुड्डू, बेबी शॅट डुड्डू, बेबी शॅट. हे असं कोणतं आहे? असं ए मम्मा इकडे येशील बोल आता. यांच्या शॅटडूच्या याच्यामध्ये माझी ब्रोकली आणि आलू जास्तच ओव्हर कुक नाही झालं पाहिजे. हे बघा फ्रेंड्स, हे छान ना कुक झालेलं आहे. तर खूप जास्त एकदम पण ओव्हर कुक नाही होऊ द्यायचं. थोडी ब्रोकली जर कच्ची राहिली तरी चालेल, पण फक्त एवढं ना आलू छान पकू द्यायचे. तर हे छान पकलेले आहे. तर आता हे एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया. आता हे जे पाणी आहे या पाण्याचा तर आपल्याला यूज करायचं नाही, पण सपोज तुम्हाला याचं सूप बनवायचं असेल तर सूप बनवायचं राहील तर या पाण्याचा तुम्ही यूज करू शकता. आता हे बघा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे थोडं गरम असल्यामुळे ना मी मॅशरचा यूज करत आहे. थोडं थंड असलं तर तुम्ही हाताने पण हे मॅश करू शकता. आता मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की जर वेट लॉससाठी तुम्हाला ब्रोकलीची रेसिपी बनवायची असेल तर इथे ना मग तुम्हाला पोटॅटोच्या ऐवजी अंड्याचा यूज करावे लागेल. तर ब्रोकली आधी छान वाफवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अंडा टाकायचं आहे. 1 किंवा 2 अंडे टाकू शकता. त्याच्यानंतर बाकी जे मी इन्ग्रेडियंट्स ॲड करत आहे ते तुम्ही टाकू शकता. तर इथे मी चिली फ्लेक्स टाकलं, त्याच्यानंतर हिरवा कांदा टाकलेला आहे पातीचा, कोथिंबीर टाकलेली आहे.
भाजलेले तीळ टाकले आहे आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जागी तांदळाचं पीठ पण टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे. पण वेट लॉससाठी जेव्हा तुम्ही अंडे टाकाल ना तर मग कॉर्नफ्लॉवर टाकायची गरज नाही. अंड्याने पण छान बाइंडिंग घेऊन जातं. तर आता हे बघा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये अंडे टाकाल ना तर मग तुम्ही स्पूननेच डायरेक्ट तव्यावरती फैलवू शकता. म्हणजे असं हातामध्ये घेऊन कटलेट वगैरे बनवायची गरज नाही. आता हे कसं मी थोडं हातामध्ये घेऊन याचे कटलेट्स बनवत आहे. कारण अंड्यामध्ये कसं लिक्विड असते ना तर त्याच्यामुळे ते हातावरती घेऊन असं फैलवण्यापेक्षा तुम्ही स्पूनने डायरेक्ट पॅनमध्ये टाकायचं आणि मग जेवढ्या साईजचे तुम्हाला कटलेट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही फैलवू शकता. तर हे बघा अशा प्रकारे कटलेट बनवून खायचे. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि बिलकुल थोडंसं ऑइल लावलेलं आहे. आता हे छान आपण पकवू देऊ. थोडंसं मी परत वरून ऑइल टाकत आहे आणि हे कमी फ्लेमवरती छान पकू द्यायचं. एक बाजू छान पकली की दुसऱ्या बाजूने पण छान पकू द्यायचं. बरेचदा होतं ना की ब्रॉकली घरी असली तर आपल्याला कळत नाही की ब्रॉकलीपासून काय बनवायचं. एक तर आपण ब्रॉकलीपासून सॅलड बनवू शकतो किंवा बरेच लोक ना ब्रॉकलीची भाजी पण बनवतात. पण तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेकफास्ट बनवू शकता. तर हे बघा मी दोन्ही साईडनी छान पकू दिलेलं आणि आपले मस्त असे गरमागरम टिक्की म्हणा कटलेट म्हणा तयार झालेले आहे. हे तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा मग हिरवी चटणी म्हणा टोमॅटो केचप सोबत पण खाऊ शकता. दही सोबत पण छान वाटेल. नाहीतर तुम्हाला जर वाटलं तर मस्त याचा चाट पण बनवू शकता. याच्यावरती मस्त गोडसर दही टाकून द्यायचं, चिंचेची चटणी, हिरवी चटणी जी असते ते सर्व टाकायचं, मस्त शेव टाकून द्यायचे, डाळिंबाचे दाणे टाकून मस्त तुम्ही हे सर्व करू शकता. हे पण खूप छान वाटते. तर फ्रेंड्स गरमागरम नाश्ता तयार झालेला आहे ब्रॉकली आणि आलूचा. तुम्हाला पण तुमच्याकडे ब्रॉकली असेल आणि तुम्हाला पण कळत नसेल की ब्रॉकलीपासून काय बनवायचं किंवा सॅलेडच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही टिक्की पण बनवू शकता. खूप छान वाटते. तर आता मी जात आहे नाश्ता करायसाठी. बेबीला पण चारून देते, मिस्टरांना पण देते. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.